बर, आता आणखीन एक गोष्ट तुमच्यासाठी, आणि त्या गोष्टीला ऐकल्यानंतर तुम्ही काय सांगायचंय? म्हण. बर, सांगू मग म्हणीवर आधारित एक गोष्ट? सगळे ओळखणार? चांगला सूर लावलाय. हो. तर एका गावामध्ये तुमच्यासारखाच एक अतिशय हुशार गणू नावाचा मुलगा राहत होता. त्याचं नाव काय होतं? खूप हुशार मुलगा होता तो, खूप हुशार, तुमच्यासारखाच, पण एक नंबरचा आळशी. आळशी. हुशार असून चालत नाही, आळशी होता ना. त्याच्यामुळे तो काय करायचा? रोजच्या रोज दिलेला अभ्यास करत नव्हता. दिलेलं काही काम, प्रोजेक्ट दिलं असेल, उपक्रम दिले असतील, ते करत नव्हता. आणि वाचन करत नव्हता, लेखन करत नव्हता. आणि जेव्हा कधी परीक्षा येईल तेव्हा परीक्षेच्या आदल्या दिवशी जागून जागून अभ्यास करायचा. एकदा असंच झालं, परीक्षा आली म्हणून बाईंनी सूचना सांगितली की या आठवड्यामध्ये परीक्षा आहे. पण गणूने काय अभ्यास केला? आई सारखी सांगत होती, अरे बाळा अभ्यासाला बस, परीक्षा आहे. नाही, मी करतो बरोबर. त्याने काय आईचं ऐकलं नाही. आणि जेव्हा परीक्षा आली, परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याने वाचलं, जागून वाचलं, पण ते काय त्याच्या डोक्यात नाही बसलं. कारण एकदा वाचून लक्षात राहतं का? आपल्याला रोज थोडा सराव केला पाहिजे, तर आपल्या चांगलं पक्क डोक्यात राहतं, हो की नाही? पण गणूने काय अभ्यास केला नाही. आणि जेव्हा परीक्षा आली, पेपर दिला, गणूला काही चांगला पेपर लिहिता आला आणि गणू त्या परीक्षेत नापास झाला. घरी आला, मुळू रडायला लागला, मम्मीला सांगायला लागला, आईला सांगायला लागला की मला काय पेपर चांगला गेला नाही आणि मी त्या पेपरमध्ये नापास झालो असं मला बाईंनी सांगितलं. झालं. मग आई म्हणाली, अरे मी तुला सांगत होते ना अभ्यास कर. तुझ्या बाई पण सांगायच्या ना तू घरचा अभ्यास करत नाही म्हणून. तू अभ्यास ज्या त्या वेळेस केला असता तर असं झालंच नसतं. तू आमचं काही ऐकलंच नाही. मग ह्याच्यावरून म्हण आहे, काय म्हण? एकदम छोटीशी म्हण आहे. 2-3 म्हणी होऊ शकतात याच्यावर, या गोष्टीवर. कोणती म्हणे पटकन सांगा, तुम्हाला 2 मिनिटं वेळ देते. व्हेरी गुड, टाळ्या. इकडे ये सोनाली. आता दुसरी जी म्हण आहे ती सगळ्यांनी ओळखायची आणि मला सांगायची आहे. सांगाल? ठीक आहे.